जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची. एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. कुणीकुणर येथे एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक दिवसाचा खेळ पैठणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. ग्रामीण भागातील महिला या नेहमीच घर प्रपंच संसाराने जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतात. त्यांच्या जीवनात थोडा आनंद, उत्साह आणि सामाजिक सहभाग वाढावा या उद्देशाने एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक गोरड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या खेळ पैठणी कार्यक्रमाला कुणीकोणर परिसरातील अनेक महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला. खेळ, हशा, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण महिलांसाठी हा दिवस खास ठरला. कार्यक्रमावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव विसरून महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. अशा या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, एकमेकांशी संवाद वाढतो आणि सामाजिक बांधिलकी मजबूत होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास कुणीकोणर तंटामुक्ती अध्यक्ष रमेश चव्हाण, माजी सरपंच सौ अनिता खांडेकर, रामचंद्र खांडेकर, श्रद्धा सनमडीकर, महानोर सर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागात महिलांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेले तर महिलांचा सामाजिक सहभाग अधिक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक गोरड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ग्रामीण महिलांनी कायम घर आणि कुटुंबासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या आनंदासाठी, सन्मानासाठी आणि सामाजिक जडणघडणीसाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील. एकूणच एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कुणीकोणर येथे आयोजित करण्यात आलेला हा खेळ पैठणी कार्यक्रम महिलांसाठी आनंद, प्रेरणा आणि सामाजिक एकोप्याचे उत्तम उदाहरण ठरला. अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.